प्रत्येकाच्या मनात कदाचित वसलेलं रुजलेलं हे गाणं आहे. पण मी मगाशीच म्हटलं तसं की कलाकार थोर केव्हा असतो, जेव्हा छंदापेक्षा सुद्धा तो त्याचाही अनुबंध करतो तेव्हा. त्यांनी जपलेली जी कलेची आस असते, त्याचा ध्यास नव्हे त्याचा तोच श्वास होतो तेव्हा. आणि असा एक थोर कलावंत, अर्थात पुढचा प्रसंग हा थेट सतारीच्या निमित्तानं नाही, पण अशाच एका वाद्य आणि वादकाच्या निमित्ताचा आहे. आणि असाच थोर कलावंत की ज्यानं या वाद्याला पुष्टी दिली आणि म्हणून एक वेगळा इतिहास घडला. अर्थात हा ऐकिवात किस्सा आहे. मला असं वाटतं ही कथा आहे, दंतकथा आहे, प्रत्यक्ष घडलाय, वास्तव. या सगळ्याच्या पलीकडे जाऊन प्रसंग ऐकूया, कारण प्रसंग अनेकदा त्यातलं मोठेपण शिकवत असतात, दाखवत असतात, आणि तेवढंच महत्त्वाचं वाटलं पाहिजे. प्रसंग आहे अर्थातच भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या संदर्भातला. आकाशवाणीसाठी राष्ट्रीय कार्यक्रम त्यांचा होणार होता आणि त्या कार्यक्रमाच्या दरम्यान त्यांनी असं सांगितलं की संवादिनी वादनाला पंडित तुळशीदास बोरकर माझ्याबरोबर असतील. असं सांगितल्यावर आकाशवाणीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की आकाशवाणीवरती संवादिनीला मान्यता नाही, तुम्हाला संवादिनी वादक घेऊन येता येणार नाही. त्यावेळेला पंडितजी म्हणाले की मग माझ्याऐवजी दुसरा कोणता कलाकार बघता का, कारण मी संवादिनीशिवाय वादन करत नाही. आता अधिकारी सारेच बावचळले. भीमसेनजींसारखा कलाकार आणि त्याला नाही कसं म्हणायचं. अशा वेळेला कलाकार किती श्रेष्ठ ठरतो पहा. एक लक्षात घ्या, नियम हे शेवटी एका मर्यादेपर्यंतच असतात हो. अमर्यादाला नियमाच्या पल्याडच घेऊन जाण्याची क्षमता असते. तेच भीमसेनजींनी केलं. अधिकारी म्हणाले हरकत नाही, तुम्ही संवादिनी वादकाला घेऊन या, पण मग आम्ही त्यांचं मानधन देऊ शकणार नाही. त्याही वेळेला मग भीमसेनजी म्हणाले असं, मग तरीही मी येणार नाही, कारण कोणत्याही कलाकाराची कला सादर करणं हा त्याचा सन्मान आहे आणि त्यांचं मानधन न देणं किंवा त्यांची बिदागी न देणं हा त्यांचा अवमान आहे. असं करून चालणार नाही, अन्यथा मी त्यांचं मानधन देईन. आता मात्र पंचायत आली, करायचं काय. आकाशवाणीनं काय केलं असेल तर आकाशवाणीनं त्यावेळेला अनंत राणे, अनंत केमकर, पुरुषोत्तम वालावलकर आणि पंडित तुळशीदास बोरकर यासारख्या काही निवडक संवादिनी वादकांना बी हाय ग्रेड देऊ केली आणि त्याच्यानंतर त्यांचं चोख मानधन सुद्धा दिलं. अर्थात औपचारिकदृष्ट्या ती डिक्लेअर नाही झाली, पण त्यावेळेला आकाशवाणीने हे मान्यता केलं आणि मान्य तर केलं. आणि त्यानंतर पंडित भीमसेन जोशी त्या आकाशवाणीसाठीच्या कार्यक्रमात गायले. किती थोर कलावंत आहे हो. मी खूप मोठा आहे किंवा श्रेष्ठ आहे यात ते अडकले नाहीत, त्याच्याही पल्याड गेले. म्हणून पुलं म्हणतात ते भीमसेनजींच्या बाबतीत खरं ठरतं की हा माणूस थोर यासाठी आहे की या माणसाच्या हातात फूल द्या, वेद द्या किंवा परशु द्या, त्यांचे भीमसेनजी सूरच करू शकतात, असा हा सव्यसाची गवई आहे. खरोखरच हे सव्यसाची पण आहेच या अर्जुनात. म्हणूनच कदाचित साक्षात प्रतिभा रूपातली सरस्वती आणि तो काळ रूपातला कृष्ण त्यांच्याबरोबर उभा राहतो आणि त्यांच्या गीतांची सुद्धा खऱ्या अर्थी गीताच होते. आणि म्हणून आपण त्या पुढचं गाणं खरं तर रावणाचं आहे, पण मला असं वाटतं की भीमसेनजींचा गाण्याचा स्वर त्या रावणाचा सुद्धा रामपणच आपल्यापर्यंत दाखवतो. आणि त्यांनी उभ्या केलेल्या या रम्य नगरीला मी कसल्या शब्दांच्या सोन्याच्या विटा लावणार, आपण थेट ऐकूया.